हाय फ्रेंड्स, या लेक्चरमध्ये या व्हिडिओमध्ये आपण सोल्युशन्स अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये किंवा टॉपिक मध्ये आपण जर्नी आपली कंटिन्यू करणार आहे. आपला आजचा चर्चेचा मुद्दा असेल, डिस्कशनचा पॉइंट असेल, दॅट इज अ वेपर प्रेशर. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये कुठलीही प्रॉपर्टी ऑस्मोटिक प्रेशर सोडली तर सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला समजण्यासाठी वेपर प्रेशर ही टर्म समजणं अतिशय गरजेचं आहे. या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्वाची टर्म कुठली असेल तर ती तुमची वेपर प्रेशर असेल. आता ही वेपर प्रेशर पहिलं समजण्यासाठी आपल्याला एक टर्म अजून एक समजावून घ्यावी लागेल, दॅट इज कॉल्ड ॲज इव्हॅपोरेशन. 11वीला आपण इव्हॅपोरेशन शिकलेलं आहे. इव्हॅपोरेशन म्हणजे काय, तर एक लिक्विड घेतलं. फॉर एक्झाम्पल आपण काय केलं बघा, ह्या बॉटलमध्ये लिक्विड घेतलेलं आहे. तर ह्या बॉटलच्या लिक्विडच्या ह्या सरफेसवरचे जे काही वॉटरचे मॉलिक्युल्स असतील, म्हणजे लिक्विडचे मॉलिक्युल्स असतील, ते वेपर मध्ये कन्वर्ट होतील, म्हणजे गॅसियस स्टेट मध्ये कन्वर्ट होत असतील. तर दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज इव्हॅपोरेशन. आता इव्हॅपोरेशन समजून घेण्यासाठी काय करूया, एक इमॅजिन करा की आपण काय केलेलं आहे, एक कंटेनर घेतलेला आहे आणि या कंटेनर मध्ये आपण तुम्हाला एक लिक्विड देतोय. आता हे लिक्विड देतो म्हणजे हे काय, हा लिक्विडचा सरफेस आहे. सपोज दिस इज वॉटर. तर हा काय झाला तुमच्या लिक्विडचा सरफेस. हा पोर्शन कुठला आहे, सी दिस इज कॉल्ड ॲज बल्क. मग आता आपण काय करूया, इथं काही मोलिक्युल्स दाखवूया आपण. आता मला सांगा बघू, हे मोलिक्युल्स कुठले असणार आहेत. सी दीज आर कॉल्ड ॲज सरफेस मोलिक्युल्स. आपण सरफेस केमिस्ट्री मध्ये बल्क आणि सरफेस या दोन गोष्टी शिकलेल्या आहे. सरफेसवरच्या मॉलिक्युलला आपण काय म्हणतो, सरफेस मॉलिक्युल. आणि समजा एक इमॅजिन करा, इथे एक मॉलिक्युल आहे. सी दिस मॉलिक्युल इज अ बल्क मॉलिक्युल, म्हणजे बल्क मध्ये असलेला मॉलिक्युल आहे. आता काय करूया आपण, थोडस हे रब करूया, म्हणजे बल्क मॉलिक्युल समजला का. हा आता काय बघा, हे सरफेसचे मॉलिक्युल्स हळूहळू बघा, हा मॉलिक्युल लिक्विड स्टेट मधला वेपर स्टेट मध्ये जाईल, हे मॉलिक्युल्स वेपर स्टेट मध्ये जातील, हे मॉलिक्युल्स वेपर स्टेट मध्ये जातील, हे मॉलिक्युल वेपर स्टेट मध्ये जातील. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज इव्हॅपोरेशन. इट इज द कन्व्हर्जन ऑफ अ लिक्विड इनटू द वेपर इज कॉल्ड ॲज इव्हॅपोरेशन. आता इव्हॅपोरेशन दोन कंडिशन मध्ये होतं. दोन कंडिशन म्हणजे सॉरी एक कंडिशन मध्ये होतं की इव्हॅपोरेशन सरफेसच्या मॉलिक्युल्स होतं. इव्हॅपोरेशन होत असताना बल्कच्या मॉलिक्युलचं इव्हॅपोरेशन होणार नाही. आता सरफेसच्या मॉलिक्युलचं इव्हॅपोरेशन दोन कारणामुळे होत असतं. का, तर पहिल्यांदा बघा, आता हा सरफेस मॉलिक्युलवर रिझन इकडे लिहूया आपण, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज लेस ऑन द सरफेस मोलिक्युल ऍज कम्पेअर टू द बल्क मॉलिक्युल. म्हणजे तुमच्या ह्या बल्कच्या मॉलिक्युलवर काही फोर्स असतो, सरफेसच्या मॉलिक्युलवर सुद्धा काही फोर्स असतो. या मॉलिक्युल्सवर फोर्स कमी असतो, या मॉलिक्युलवर फोर्स जास्त असतो. तर या मॉलिक्युलवर फोर्स जास्त का होते बघूया. आता काय करा बघा, हा एक मॉलिक्युल आपण कन्सिडर केलाय, हा डार्क करतोय मी मॉलिक्युल. ह्या मॉलिक्युलच्या उजवीकडे एक मॉलिक्युल असणार आहे, डावीकडे एक मॉलिक्युल असणार आहे, वर एक मॉलिक्युल असणार आहे, खाली एक मॉलिक्युल असणार आहे. असे सगळ्या बाजूने या मॉलिक्युलच्या त्याच लिक्विडचे दुसरे मॉलिक्युल्स असतील, पार्टिकल्स असतील, पुढे असतील, पाठीमागे असतील. मग हा मॉलिक्युल आहे, ह्या डार्क केलेल्या मॉलिक्युलला इकडे स्वतःकडे ओढेल, हा मॉलिक्युल इकडे ओढणार आहे, हा मॉलिक्युल वर ओढेल, हा मॉलिक्युल त्याला खाली ओढेल, हा मॉलिक्युल इकडे ओढेल, हा मॉलिक्युल इकडे ओढेल. तुम्ही जर बारकाईने बघितलं तर हा जो डार्क केलेला मॉलिक्युल आहे त्याच्यावर सगळ्या बाजूने इक्वल आणि अपोजिट फोर्सेस आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यावर असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कसा आहे, स्ट्रॉंग आहे. आता हा एक सरफेसचा मॉलिक्युल आपण पाहूया. हा मॉलिक्युल बघा, या मॉलिक्युलला खाली ओढणारा मॉलिक्युल असतो, इकडे ओढणारा मॉलिक्युल असतो, इकडे ओढणारा मॉलिक्युल असतो. वर ओढणारे मॉलिक्युल्स असतात का, नाही, का तर वर काय गॅस आहे, म्हणजे एअर आहे. मग या सरफेसच्या मॉलिक्युलना फक्त खाली ओढणारा, लिक्विड मध्ये ओढणारा फोर्स असतो. ऍट द सेम टाइम बल्कच्या मॉलिक्युलला सगळ्या बाजूने ओढणारा फोर्स असतो. या मॉलिक्युल्सवर फोर्स जास्त असतो, या मॉलिक्युलवर फोर्स कमी असल्यामुळं हे मॉलिक्युल्स असे वर वेपर स्टेट मध्ये जाण्याची टेंडन्सी ठेवतात. लक्षात आलं का की इव्हॅपोरेशन का सरफेसलाच का होतं, तर सरफेसच्या मॉलिक्युल मध्ये खाली ओढणारा फोर्स हा कमी असतो. दुसरं एक रिझन आहे, दॅट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ सरफेस मॉलिक्युल इज लार्जर दॅन दॅट इज अ बल्क मॉलिक्युल. ह्या मॉलिक्युल पेक्षा ह्या मॉलिक्युलची, वरच्या मॉलिक्युलची एनर्जी कशी असते, जास्त असते. ह्या सगळ्यावरच्या सरफेसच्या मॉलिक्युलची एनर्जी जास्त असल्यामुळे ते मॉलिक्युल्स बल्क मधनं असे वर आले असतात. जेव्हा हे मॉलिक्युल्स एनर्जी जास्त असल्यामुळे बल्क मधनं वर येतात तेव्हा ते सरफेसवर राहतात. एनर्जी जास्त आहे, त्याच्या खाली ओढणारा फोर्स कमी आहे, साहजिक आहे ह्यांची इव्हॅपोरेशनची टेंडन्सी कशी राहते, जास्त राहते. आता बघा, इव्हॅपोरेशन तर सुरू झालं, पण ही व्हेसल कशी आहे बघा, ही ओपन व्हेसल आहे.
ओपन वेसल असल्यामुळं हे वेपर्स असे सगळे एस्केप होऊन एन्व्हायरमेंट मध्ये निघून जातील. पण जर आपण एक काम केलं, जर आपण ही वेसल काय केली, अशी क्लोज केली, नाउ वी हॅड अ क्लोज्ड वेसल. आपल्याकडे काय क्लोज्ड वेसल आहे आणि व्हेपर प्रेशर हे क्लोज्ड वेसल मध्येच दिसून येतं. आता ते कसं दिसून येणार आहे, इकडे बघा. काय करायचं, ही वेसल क्लोज आहे की आपण काय करूया, नवीनच वेसल काढून घेऊया. आय थिंक हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेतला असेल. आतापर्यंत तुम्हाला सवय झाली असेल की कुठलीही गोष्ट लिहून घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करायचा. काय करतो बघा, आपण एक वेसल घेतली, या वेसल मध्ये आपण इथं लिक्विड घेतलेलं आहे आणि ही वेसल आता मी क्लोज करतोय. हे सरफेसचे मोलेक्युल्स आहेत, हे मोलेक्युल्स असे वर जातील. आता जसे 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 मोलेक्युल्स वर जातील कुठली प्रोसेस होईल, यस कुठली प्रोसेस होणार आहे, तर ही इव्हॅपोरेशनची प्रोसेस होईल. इव्हॅपोरेशन होत जाईल होत जाईल होत जाईल, इथले वेपर्स म्हणजे लिक्विडचे पार्टिकल वेपर मध्ये कन्वर्ट होत 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 जातील. पण इथं काय होणार, ते वर धडकतील. का तर त्यांना वर जायला मार्ग नाही, वेसल आपण क्लोज ठेवलेली आहे. मग हे मोलेक्युल्स इथं साचत जातील आणि जसं जसं जसा वेळ जाईल तसं तसं इव्हॅपोरेशन होत जाईल, तसं तसं इथं असलेल्या व्हेपर स्टेट मधल्या लिक्विडच्या व्हेपर स्टेट मधल्या पार्टिकलची संख्या काय होणार आहे, वाढत जाणार आहे. आणि जसे जसे हे पार्टिकल वाढत असतील, हे रॅन्डम मोशन मध्ये व्हेपर स्टेट मधले पार्टिकल्स असतील, ते परत खाली पण यायला सुरुवात होतील. आता खाली यायला सुरुवात होतील तेव्हा हे सरफेसवर आढळतील आणि जेव्हा सरफेसवर आढळतील तेव्हा त्यांचं काय होणार आहे, कंडेन्सेशन होतील. आता बघा, पहिले इव्हॅपोरेशन होऊन पार्टिकल्स वर गेले, परत काय झाले, कंडेन्सेशन होऊन खाली आले आणि आता एक वेळ येणार आहे इव्हॅपोरेशन अँड कंडेन्सेशन ह्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम होईल. आता इक्विलिब्रियम म्हणजे काय हे तुम्हाला माहिती ऑलरेडी. म्हणजे काय, एका ठराविक आपण एक वेळ कन्सिडर करा, फॉर एक्झाम्पल 1 सेकंद. एका सेकंदात या लिक्विडचे जेवढे पार्टिकल व्हेपर मध्ये कन्वर्ट होऊन इव्हॅपोरेट होतात, त्या सेकंदामध्ये तेवढेच पार्टिकल जर वेपर स्टेटचे पार्टिकल्स कंडेन्स होऊन जर लिक्विड मध्ये कन्वर्ट झाले तर दिस इज कॉल्ड ॲज अ इक्विलिब्रियम. आणि ह्या इक्विलिब्रियमच्या वेळेला इथल्या वेपरचं जे प्रेशर असेल दॅट प्रेशर इज कॉल्ड ॲज युअर वेपर प्रेशर. लक्षात आलं का, वेपर प्रेशर म्हणजे काय, इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशनच्या इक्विलिब्रियमच्या वेळेला जे काही वेपरचं प्रेशर असेल दॅट प्रेशर इज कॉल्ड ॲज अ वेपर प्रेशर. मग आपल्या वेपर प्रेशरची डेफिनेशन काय होणार आहे, वेपर प्रेशरची डेफिनेशन काय असेल बघा, इट इज द प्रेशर of vapor above liquid surface which is in equilibrium with liquid. ह्या लिक्विड सोबत इक्विलिब्रियम मध्ये असलेल्या व्हेपर्सचं जे काय प्रेशर असेल दॅट प्रेशर इज कॉल्ड ॲज अ वेपर प्रेशर. आता काय करायचं आपल्याला, हे वेपर प्रेशर ह्याचे फॅक्टर्स बघायचे आहेत. पण ह्याचे वेपर प्रेशरचे फॅक्टर बघायच्यासाठी आपल्याला जागा रिकामी करून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही हे काय करा, हे लिहून घ्या. आय होप की आता हे तुम्ही लिहून घेतलेलं असेल. आता आपण काय करूया, फॅक्टर्स अफेक्टिंग वेपर प्रेशर बघूया. वेपर प्रेशर काही गोष्टीमुळे वाढतं, काही गोष्टीमुळे कमी होत असतं. आता त्याचे काही फॅक्टर्स बघूया. राईट डाऊन दी फॅक्टर्स अफेक्टिंग वेपर प्रेशर. पहिला बघा, दिस वेपर प्रेशर इट डज नॉट डिपेंड ऑन शेप अँड साइज ऑफ कंटेनर. बघा, तुम्ही ज्या कंटेनर मध्ये हे वेपर्स घेतलेत किंवा लिक्विड घेतले त्या कंटेनरचा साईज, त्या कंटेनरची साईज कशी आहे, त्याचा शेप कसा आहे, याच्यावर वेपर प्रेशर डिपेंडंट नसणार. तुमची साईज लहान मोठी असू दे, वेपर प्रेशर तेवढंच राहणार आहे. काय राहणार आहे, आपण वेपर प्रेशर मोजतो कसं बघा, जनरली वेपर प्रेशर इज मेजर्ड इन द टर्म्स ऑफ वेपर प्रेशर पर युनिट एरिया or it is the vapors per unit volume. म्हणजे एखाद्या कंटेनर मध्ये
एक युनिट व्हॉल्यूम घ्यायचं, त्या युनिट व्हॉल्यूमचे किती वेपर्स तयार होत असेल त्या वेपरने अप्लाय केलेलं प्रेशर म्हणजे दॅट इज वेपर प्रेशर, किंवा त्या कंटेनरचा युनिट एरिया घ्या, त्या युनिट एरियावर वेपर्सने अप्लाय केलेलं प्रेशर म्हणजे तुमचं काय असणार आहे, वेपर प्रेशर असणार. त्यामुळे टोटल आपलं जे काय वेपर प्रेशर असेल ते तुमच्या कंटेनरची साईज आणि शेप किती आहे त्याच्यावर डिपेंड नसणार आहे. आता दुसरा फॅक्टर असणार आहे आपला, दॅट इज द वेपर प्रेशर डिपेंड्स ऑन नेचर ऑफ लिक्विड. हे मात्र बरोबर आहे. कसं बघा, लिक्विडच्या नेचरवर कसं डिपेंड असतं. आपण एक काम केलं, एक बीकर घेतला आणि त्या बीकर मध्ये आपण वॉटर घेतलेलं, दुसरा एक बीकर घेतला, त्या बीकर मध्ये काय केलेलं आपण इथाइल अल्कोहोल घेतलं. सपोज दिस कंटेन्स वॉटर अँड दिस कंटेन्स इथाइल अल्कोहोल. दोन लिक्विड घेतले जातात. आता हे दोन्ही वेसल आपण काय केलेत, क्लोज केलेत बघा. आता जेव्हा हे दोन्ही वेसल क्लोज करू, इथं वेपर्स तयार होतील, ह्याचं स्वतःचं काहीतरी इक्विलिब्रियमच्या वेळेला प्रेशर असेल, ह्याचं पण प्रेशर असेल. आता हे दोन्ही इक्वल नसणार आहे. इथं असलेले वेपर प्रेशर, इथं असलेले वेपर प्रेशर वेगळा असणार आहे. ह्या इथाइल अल्कोहोलचं वेपर प्रेशर ह्या वॉटरच्या वेपर प्रेशर पेक्षा जास्त असणार. मग आपण असं लिहूया का, वेपर प्रेशर ऑफ इथाइल अल्कोहोल म्हणजे C2H5OH इज ग्रेटर दॅन वेपर प्रेशर ऑफ वॉटर. आता आपल्याला इथं असं बघायचं की हे असं का, तर ज्या लिक्विड मध्ये एकामेकाला ओढणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे लिक्विडच्या मोलेक्युल्स मध्ये एकामेकाला ओढणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जिथं जास्त असतो ते लिक्विड वर जायची टेंडन्सी कमी ठेवतात. फॉर एक्झाम्पल हे मोलिक्युल्स कसे आहेत, वॉटरचे आहेत. तर वॉटरचे 2-3 मोलिक्युल आपण जर असे काढले तर हे कसं राहणार आहे बघा. या वॉटर मोलिक्युल मध्ये या वॉटर मोलिक्युल मध्ये काय असणार आहे, हायड्रोजन बॉन्डिंग असणार. हे असं हायड्रोजन बॉन्डिंग असेल का बघा, इकडे हायड्रोजन बॉन्ड असेल, इकडे हायड्रोजन बॉन्डिंग असेल, इकडे सगळं हायड्रोजन बॉन्डिंग असणार आहे. इथाइल अल्कोहोलच्या पण 2 मोलिक्युल मध्ये कसं असणार आहे, हायड्रोजन बॉन्डिंग असणार आहे. आता आपण काय केले, इथाइल अल्कोहोलचे मोलिक्युल्स काढले ते बघा, असं असणार हायड्रोजन बॉन्डिंग. तर तुम्ही बारकाईने बघितलं तर वॉटर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंगचं प्रमाण कसं असणार आहे, जास्त असणार. म्हणजे एक वॉटर मोलिक्युल 4 हायड्रोजन बॉन्ड तयार करतो, वेअरएज इथाइल अल्कोहोलचा एक मोलिक्युल 4 हायड्रोजन बॉन्ड तयार करत नाही, थोडे मोठे जास्त बॉन्ड तयार करत नाही. म्हणजे इथं हायड्रोजन बॉन्डिंग कमी असतं, इथं हायड्रोजन बॉन्डिंग जास्त असतं. हायड्रोजन बॉन्डिंग जास्त आहे म्हणजे वॉटर मोलिक्युल एकामेकाला ताकदीने स्वतःकडे खेचत असतील, ह्यातले 2 मोलिक्युल एकामेकाला एवढ्या ताकदीने खेचत नाहीत, म्हणजे ते वर जाण्याचं प्रमाण कसं राहणार आहे, जास्त राहणार आहे. जिथं वर जाण्याचं प्रमाण जास्त राहणार आहे तिथं वेपर प्रेशर कसं असणार आहे, जास्त असणार आहे. नेचर ऑफ लिक्विड कळालं का, म्हणजे ज्या लिक्विड्स मध्ये द लिक्विड्स विच हॅज अ हायर इंटरमोलिक्युलर फोर्सेस they will have a lower vapor pressure. लक्षात आलं का, हे एक पॉइंट आणि एक्झाम्पल लिहून घ्या. आपण दुसरे एक्झाम्पल आणखीन बघूया. लिक्विड्स मध्ये आता काय करूया, आपण कंपॅरिझन करूया. कंपॅरिझन कोणाच करायचं, आपण अल्कोहोलचंच कंपॅरिझन करूया. कसं अल्कोहोलचं एक्झाम्पल कंपॅरिझन करूया बघा. C2H5OH इकडे घेऊया, इकडे CH2OH घेऊया, इकडे CH2OH CH2OH. आता ह्या वेळेपर्यंत तुम्हाला सगळ्यांची नावं माहित पाहिजे होती. व्हॉट इज द नेम ऑफ दिस, दिस इज कॉल्ड एज इथाइल अल्कोहोल. व्हॉट इज द नेम ऑफ दिस, दिस इज नोन एज ग्लायकॉल अँड दिस इज कॉल्ड एज अ ग्लिसरॉल. जरा बघून सांगा बघू, कुणाचं वेपर प्रेशर जास्त असेल, कुणाचं कमी असेल. आता वेपर प्रेशर कुणाचं कमी कुणाचं जास्त कशावर ठरवायचं, त्याच्या इंटरमोलिक्युलर फोर्सेसवर ठरवायचं. ह्याच्यामध्ये कुणामध्ये इंटरमोलिक्युलर फोर्सेस जास्त असतील, येस ग्लिसरॉल मध्ये इंटरमोलिक्युलर फोर्सेस जास्त असतील. का, तर इथं 3 ऑक्सिजन आहेत, हायड्रोजन बॉन्डिंग इथं जास्त असणार आहे, इथं 2 आहेत, इथं एकच आहे. म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग इन ग्लिसरॉल इज ग्रेटर दॅन हायड्रोजन एज कम्पेअर्ड टू द ग्लायकॉल, अँड हायड्रोजन बॉन्डिंग इन द ग्लायकॉल इज ग्रेटर दॅन द हायड्रोजन बॉन्डिंग इन द इथाइल अल्कोहोल. मग आपण काय करूया, इथाइल अल्कोहोलचं वेपर प्रेशर म्हणजे आपण लिहूया का, वेपर प्रेशर ऑफ C2H5OH इज ग्रेटर दॅन द वेपर प्रेशर ऑफ ग्लायकॉल which is greater than the vapor pressure of glycerol. मग आता हे जे टेंडन्सी आहे यांच्यामध्ये की हायड्रोजन बॉन्डिंगची इंटरमोलिक्युलर फोर्सेस मध्ये व्हॅन डर वाल्स फोर्सेस पण असतील, डायपोल डायपोल इंटरॅक्शन पण असेल. जेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त तेवढी व्हॉलॅटिलिटी कमी, म्हणजे त्याचं वेपर प्रेशर कमी राहणार आहे. मग ह्या नेचरवरून या जेवढे आपल्याकडे लिक्विड्स अवेलेबल आहेत किंवा सबस्टन्सेस अवेलेबल आहेत ते 2 पार्ट मध्ये डिव्हाइड केले. हे एक्झाम्पल लिहून घेतलेलं असेल तुम्ही. 2 पार्ट मध्ये कसे डिव्हाइड केलेत बघा. एक पार्ट म्हणजे त्याचं व्हॉट यू से की ओलाटाईल सबस्टन्सेस आणि दुसरं म्हणजे नॉन ओलाटाईल सबस्टन्सेस.
इथं आपण लिहूया की सबस्टन्सेस आर क्लासिफाइड इनटू द टू कॅटेगरीज. फर्स्ट इज ओलाटाईल सबस्टन्सेस आणि दुसरं म्हणजे नॉन व्होलाटाईल सबस्टन्सेस डिपेंडिंग ऑन द नेचर. आता व्होलाटाईल सबस्टन्सेस म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अतिशय कमी असणार, ते पट 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 काय होतील, इव्हॅपोरेट होतील. यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एवढे जास्त असतात की ते व्होलाटाईल वर जाणच नाही वेपर स्टेट मध्ये. जनरली नॉन व्होलाटाईल म्हणजे कोण असतात, सॉलिड्स असतात आणि इथं कोण असतात, लिक्विड असतात जनरली. आता एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर इथं कशाचे एक्झाम्पल असेल बघा, वॉटर घ्या, तुमचं मिथॅनॉल घ्या, तुमचं इथेनॉल घ्या, बेन्झिन घ्या, C6H5CH3. व्हॉट इज द नेम ऑफ C6H5CH3? ऑलराइट. टोलिन, ह्या सगळ्या कुठल्या येतात, व्होलाटाईल मध्ये येतात. नॉन व्होलाटाईल मध्ये कुठले येतील बघा, तुमचं शुगर येईल, ग्लुकोज असेल, सुक्रोज असेल, तुमचा युरिया असेल, NaCl असेल. दीज ऑल आर द नॉन व्होलाटाईल सबस्टन्सेस. लक्षात आलं का? आणि आता लास्ट फॅक्टर आहे, दॅट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर. दॅट इज थर्ड इफेक्ट, दॅट इज कॉल्ड एज इफेक्ट ऑफ टेम्परेचर. काय असणार आहे बघा, ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इन्क्रीजेस. हे अतिशय महत्वाचं आहे. जसं जसं तुम्ही टेम्परेचर वाढवत जाल तसं तसं लिक्विडचं वेपर प्रेशर वाढत जातं. का वाढत जाईल? सिंपल लॉजिक आहे. इकडे बघा, आपण काय केलेलं आहे, हे लिक्विड घेतलेलं आहे, नेहमीप्रमाणे आपली वेसल आता किस राहणार आहे, क्लोज राहणार आहे. हे सगळे सरफेसचे मॉलिक्युल्स आहेत, हे सगळे इव्हॅपोरेट व्हायला लागलेत, इक्विलिब्रियम अचीव झालेला आहे. इक्विलिब्रियम अचीव झाल्यानंतर आपण वेपर प्रेशर कम करणार आहे. आता ह्याला आपण हीट करूया. काय करायचं, ह्याला खालून हीट करायचं. जशी जशी आपण ह्या लिक्विडला हीट देऊ, आपण दिलेली हीट म्हणजे आपण काय वाढवलं, टेम्परेचर वाढवलं. आपण वाढवलेलं टेम्परेचर हे सरफेसचे मॉलिक्युल घेतील आणि सरफेस मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी वाढत जाईल. आणि जसे जसे ह्या मॉलिक्युलची एनर्जी वाढत जाईल, त्याच्या खालच्या सरफेसच्या लेयरच्या मॉलिक्युलची एनर्जी वाढत जाईल. जशी जशी या मॉलिक्युलची एनर्जी वाढत जाईल तसे तसे नंबर ऑफ मॉलिक्युल्स एंटरिंग इनटू द वेपर स्टेट काय होईल, इन्क्रीज होईल. आणि जसे जशी ह्या मॉलिक्युलची संख्या वाढत जाईल तसे तशी इथल्या वेपरची संख्या वाढत जाईल. आणि जसे जशी इथल्या वेपरची संख्या वाढत जाईल, तुमचं वेपर प्रेशर काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. दॅट्स व्हाय इट इज सेड दॅट द वेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे, आपल्याला बॉइलिंग पॉइंट साठी हे लागणार आहे. क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये बऱ्याच वेळेला हे लागणार आहे. ओव्हरऑल तुम्हाला हे वेपर प्रेशर समजलं असेल. ठीक आहे, हे लिहून घ्या. बाकीचं आपण काय करणार आहे, ह्याच लेक्चर मध्ये आपण पुढल्या पार्ट मध्ये वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन कंटेनिंग टू व्होलाटाईल सबस्टन्सेस, वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन विच कंटेनिंग व्होलाटाईल सॉल्व्हेंट बट नॉन व्होलाटाईल सोल्यूट, राऊल्स लॉ, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या लेक्चर मध्ये पुढे काय करणार आहे, कंटिन्यू करणार आहे. आय थिंक इनफ झालेलं आहे. राईट ऑन दिस. ओके.